मराठीची का वंदरीची? बरं आम्ही डबे जेवण करतो, शेअर करतो, घरी येतो, खरंच माहित नव्हतं. पण जसं आता हे पटाके निघाले, कोणी बी एकाच नाव घेत नाही. हे म्हणतं या जातीचा, ते म्हणतं त्या जातीचा. आम्हाला बी कळालं नेमकं काय हुसुळाला. मी तर भेट लागले. मी म्हणलं बाई तू तिकडे राहा. ती म्हणली अगं रंजना, म्हणजे त्याचाच मुद्दा निघाला. म्हणजे आम्हाला आरक्षण, रंजना आपल्याला आरक्षण मिळालं. माझीच मैत्रीण, मी नाही पाहिजे वगैरेची. पण मनातून तर खरं सांगायचं ना, तुम्ही जर आम्हाला युवक पिढीला जर विचारता तर आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीपासून दूर ठेवा. आम्ही जरूर फॉलो करू. तुमची रूढी आहे, तुमच्या परंपरा, जातीतच लग्न करायचं ठीक आहे, मान्य, आम्ही तेवढं बी करू. पण कमी कमी आमच्यात तरी विरोध नका निर्माण करू. आम्हाला राहू द्या ना. बरं ठीक आहे, ही चारदरी तिकडच्या खालीला महारवाडा राहते, इकडच्या खालीला संभारा राहते, कुंभारा राहते, तिकडच्या खाली मायकर वस्ती, हिथं थोडी पालकर वस्ती, तिकडे खाली आमची वंजार वस्ती. त्याच्यातली कोण आहेत? मुंडे, कुणी आगावे. तुम्हाला काय घेणं देणं? तुमचा शासक जर तुम्हाला जे जे पाहिजे ते अवेलेबल करून देत असेल तर कोणत्या जातीचं काय करायचंय? तुमच्या परंपरा रूढी निभवा आणि अखंड निभू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे धर्मनिरपेक्ष राज्य आहे, जे आम्हाला शाळेत शिकवलं जातं, मी या व्यासपीठ येण्याचं सगळ्यात मोठं कारण हेच आहे. कारण कळतच नाही नेमकं काय चाललंय. नाही मान्य आहे ना, मला देव मान्य नाहीये का? मला हनुमानजी मान्य नाहीये? नाही, मला प्रेम नाही का माझ्या संस्कृतीबद्दल? मला माहित नाही का मी वंजारीची म्हणून? आहे ना मला माझ्या. ठीक आहे, भगवान बाबा जेव्हापासून भगवान बाबांचा जन्म झाला, अख्खा आयुष्य अंधश्रद्धा निर्मूलनात गेलं. खूप सगळ्या ज्या कापाकापीच्या रूढी परंपरा असतील, कुठं काय ते रेड्याला बळी द्यायचं, कुठं गाईंना बळी द्यायचं, कुठं बकरे कापायचे. ते बाबांना ज्ञानेश्वरी कशासाठी वाचली? पाण्यावर दिखावा करण्यासाठी वाचली? योग सामर्थ्याने वाचली? शेवटी पर्यायच नव्हता. कलेक्टरचं तिकडून लेटर आणलं त्यांनी की ह्या हत्या ह्या विरुद्ध आहेत आणि मानव जातीला हे शोभा देत नाही, तरी कुणी ऐकलं नाही. आता बाबा वंदराचा कसा असू शकतो? भूत हृदयी या सर्व भूतांच्या ठाई ईश्वर असतो. मग तो काल जे जे देते भूत देते जाणीच आहे भगवंत. हा भक्ती योग निश्चित दान माझा. अशा व्यक्तीला तुम्ही एका जातीच्या पिंजऱ्यात बांधायला लागला, हे कसं शक्य? मला मान्य की आज बाबांची गादी नामदेव शास्त्री चालवते, ते आमच्या समाजाचे मान्य. पण जर तुम्ही मराठीचे माणसं बी असू द्या किंवा कुठल्याही जातीला शुद्ध म्हणा, मी आजपासून माळ घालतो, आजपासून ती व्रत नियमित वारकरी करतो, त्याचं पालन मी करतो, मला ज्ञानेश्वर होते नाकारणार आहे? मग तुम्हाला कोणी दिला अधिकार? शिवाजी महाराजांचं अख्खं साम्राज्य महाराष्ट्रात स्वराज्य निर्माण करण्यासाठी गेलं. आज एका जातीत कसं काय विभागले? प्रश्न आहे ते आमच्या नव्या पिढीचे. नाहीये कुठला वीर, कुठली संत आणि कुठलीही निस्वार्थाने वागणारी समाजसेविका एका जातीची, एका गावाची, एका वंशाची आणि एका पिढीची नसते. ती अखंड भारत वंशाची असते. तुम्ही हे माना अथवा ना माना, माझं तर मत असं, उद्या बसू बी देऊ नका, काही पर्याय नाही. आज तर सगळे मनातच निघणार. तुम्ही उद्या बसवायचं किंवा नाही हे बी ठरवा. पण माझं साफ साफ मत आहे, आम्हाला मान्य आहे तुमच्या रूढी परंपरा. आम्ही मंदिरात येताना साडी घालून येऊ, पिना लावायची असं ते बी नाही लावू, तुम्ही सांगा. पण कमीत कमी अनुसरण करा. आमचं बदललेले विचार तुम्हाला मानले, पाश्चात्य संस्कृतीचं अनुकरण झालं, सगळं मानलं. रामायण चालते का चालते? या ठिकाणी आता जर तुम्ही पाहाल तर फक्त शब्द पाहिजे की विनत आले कुद्रू आहे का कद्रू, तिला फक्त शब्द दिलता की तुझा पंजर सत्य निघला तर दिव्य सहस्र वर्ष मी तुझ्या घरी पाणी वाही. फक्त शब्दाला मरणारी संस्कृती ही भारताची. आणि सिद्धही होतं की वारू पांढरा आहे पुढे चलून, पण तरी मी विनिता काय म्हणते, आधी प्रण तिनं माघारी घेतला पाहिजे. मग या ठिकाणी आता कपट काय करते ते आपण पाहू पुढे. सर्प म्हणती करीती कपाट, होईल अवघ्यांचे तळपाट, वंश होईल सपाट, करीती कपट भले नव्हे. आणि या ठिकाणी जे सर्प आहेत ते मातेला सांगत आहेत की बाई काही असो, सत्य काय वारू पांढरा, पण इथून पुढे कपट केल्याच्या नंतर परिणाम खूप वाईट होतात. कारण पुढचा पक्ष बी काही कमजोर नसतो, पण ती ऐकत नाही. पुढे ऐकोनी पुत्रांचे वचन, पुत्र झाली कोपयमान, मग शाप दिला दारुण, अग्नी दहने भस्म होला हे असं बघा कपटात. पण शेवटी ते आपलं पराय बी बघत, स्वतःच्याच मुलांना शाप दिला. कपट माणसाच्या मनात
क्रोध आणि काम खरे दुश्मन माणसाचे तेवढेच आहेत, 5 विकार. या ठिकाणी स्वतःच्याच मुलांना श्राप दिला की तुम्ही माझी साईड घेत नाहीत ना, जळून भस्म होता ना अग्निकुंडामध्ये. आता पुढे तवा सर्प झोंबोनी सकाळ विषवारू केले सुनीळ मग मातेशी सांगत ती उतवेळ दावी तू तत्काळ विनतसी. म्हणून कधीही लक्षात ठेवायचं आपलं आणि तुपलं काय नाही. जो चुकीचं वागला, जो अधर्माने वागला तोच आपला शत्रू. मुलगा असो किंवा मुलगी असो, चुकीचं वाटलं शिक्षा 100% मिळणार. आणि जर नाही दिलं हे परिणाम होते. मग सर्पाने काय केलं? सर्पाने आदेश दिला मातांना, का ती त्यांची आई आहे ना. मग तुम्ही काय करा, जो वारू पांढरा आहे त्याला निळं करण्याचं कार्य करा, असं या ठिकाणी कद्रू मातेने सापांना सांगितले. पुढे विलंब करिता या कार्यासी सूर्य स्वशिला या विशासी मग दाविला विनंतीसी जय मग या ठिकाणी सांगितलं, सापांना बी भीती वाटली की आईला दिलेल्या शापातून आता मुक्त तर व्हायचे. मग ठीक आहे, आम्ही वारूचा कलर निळा करतो, रंग निळा करतो आणि तू लवकर घेऊन ये आणि तिला दाखव की वारू पांढरा नाही निळा, वारू पांढरा नाही निळा आहे. पुढे कपटाच्या कृत कार्यासी तात्काळ साधावे वेगेसी विलंब करिता कपटासी जय आम्हासी पैनाही. कुठलं बी कपट व्हायचं असलं तर 5 मिनिटात होतं. आम्ही म्हणतो काय झालं काहीच पता नाही, जिकडं तिकडं लगेच. तसं या ठिकाणी माता आपण काय करू, वारू निळा करू, विनताला घेऊन येऊ, दाखवू आणि लगेच कार्यक्रम संपला असं जाहीर करू. मग या ठिकाणी काय करायचं, वारू निळा करायचा आणि वारू निळा केलाय आता पटकन विनताला घेऊन ये असं सर्प मातेला सांगतात. पुढे कद्रू विनिता तात्काळ सूर्यचाप्तीचे वारू सुनीळ देखेचं मुळ निळवली. मग या ठिकाणी विनताला आणलं, पटकन आणलं की लगेच वारूकडे नेलं. हे बघ वारू कसा आहे, सुनीळ आहे. तू म्हणली होतीस कसा आहे, पांढरा आहे. आणि आता ही जी विनता होती ती पतिव्रता होती आणि सत्याच्या मार्गावर चालणार होती, भाषेत फसली. मग तिला त्या ठिकाणी लवकरात लवकर आणलं, लवकरात लवकर वारू दाखविला आणि निळा हे सिद्ध केलं. पुढे कद्रू म्हणे विनतेसी म्या चिंतले निज पाहिजेसी तू झालीस माझी दासी अति उल्हासी आली घरा. ते म्हणतात ना, सत्य चप्पल घालून तर खोट्या गावावर हिडून फिरून येते. सत्य कुठेतरी दडपून बसतो ना, असत्याच नाही ते बोंबाबट होऊन बसतो. तसं या ठिकाणी ही आता कद्रू काय म्हणते, माता विनतेला, हे बघ वारू आता निळा हे सिद्ध झालं, इथून पुढे दिव्य सहस्त्र वर्ष तू माझ्या घरी पाणी व्हायचं. आता पुढे आला दे कोणी मातेसी सर्प मागती उषापाशी कद्रू हरखली मनासी उषापाशी स्वयंवदे. आपल्या जीवनाला कुठं बघायचं. मग या ठिकाणी साप पण काय म्हणतात, लवकरात लवकर आता हे झाल्या सगळ्या तुझ्या भांगडी आम्हाला उशाप सांग. तुझे सांगितलेस ना अग्निकुंडामध्ये आम्ही सर्वच जे पुत्र आहेत तुझे पातात राहतात, वासुकी नाग जे काही शेष नाग आहेत त्यांचा मृत्यू निश्चित अग्निकुंडात जळून भस्म होणार आहेत, यातून आम्हाला आता उशाप दे. पुढे कन्या जरबकारीचे उदरी जरब करूये पकरी आस्तिक जन्मले ब्रह्मचारी तो शाप दोहरी रक्षिल. या ठिकाणी जलत्कारी नावाची जी कन्या आहे तिच्या उदरामधून एक पुत्र जन्माला येईल आणि तो सात्विक असेल, तो ब्रह्मचारी असेल आणि तो तुम्हाला या अग्निकुंडातल्या शापापासून वाचवेल असं माता सांगते. पुढे दुर्दर्शा पंक्रितांत सर्प जळता समस्त आस्तिक पावनिया तेथ देव देहनाथ रक्षिल. या ठिकाणी ज्यावेळेस तुम्ही अग्निकुंडामध्ये जळून भस्म होण्याच्या स्थितीमध्ये येता त्यावेळेस तो जलत्कारीचा पुत्र जो आस्तिक असेल तो तिथं येईल आणि तुम्हाला त्या शापातून मुक्त करेल.